बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण बाळाजी प्रभाकर मोडक यांच्याविषयी यांचा परिचय करून घेतला. या समाजसुधारकांचा जर कालावधी बघितला तर 1847 ते 1906 असा आपल्याला कालावधी बघायला मिळतो. तर बाळाजी प्रभाकर मोडक यांना कोल्हापूरचे विज्ञान प्रणेते असं म्हटलं जातं. त्यांनी रसायनशास्त्राविषयी रसायनशास्त्र हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर त्यांनी त्याचं सुधारित आवृत्ती म्हणजेच रसायनशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी डॉक्टर कुक यांच्याकडं रसायनशास्त्र शिकलेलं पाहायला मिळतं. मराठी विद्यापीठाची प्रस्ताव किंवा मागणी करणारे बाळाजी प्रभाकर मोडक हे पहिले व्यक्ती होते. त्याच्यानंतर बाळाजी प्रभाकर मोडक यांचा जन्म रत्नागिरी येथे झालेला पाहायला मिळतो आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये विज्ञान प्रदर्शन घडवण्यास सुरुवात केली, म्हणून कोल्हापूरचे विज्ञान प्रणेते असं त्यांना म्हटलं जातं. आता आपल्याला जे पुढचे समाजसुधारक पाहायचे आहेत ते म्हणजे कोण आहेत, तर राजाराम शास्त्री भागवत. तर आता राजाराम शास्त्री भागवत यांचा कार्यकाल जो आहे तो 1851 ते 1908 असा आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा जन्म जर बघितला तर 1851मध्ये केळशी, तालुका राजापूर, रत्नागिरी इथं झालेला पाहायला मिळतो. प्राथमिक शिक्षण त्यांनी मुंबई येथे घेतलेलं आहे. 1867मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले. सॉरी ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये 3 वर्ष शिक्षण पूर्ण केलं, परंतु वडिलांचं निधन झाल्यानंतर मात्र त्यांचं शिक्षण काय झालं, अपूर्ण राहिलेलं आहे. संस्कृतचा अभ्यास केला म्हणून त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली. बघा, आपल्याला संस्कृतचा अभ्यास केल्यानंतर त्यांना शास्त्री ही उपाधी देण्यात आलेली आहे. शैक्षणिक कार्याचा जर विचार केला तर 1875मध्ये महर्षी कर्वे यांच्या रॉबर्ट मनी या हायस्कूलमध्ये त्यांनी काय केलं, शिक्षकाची नोकरी केलेली आहे. महत्त्वाचा मुद्दा येऊ शकतो 1875मध्ये. आता 1875 असं विचारतील असं नाही, परंतु महर्षी कर्वे यांच्या रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी खालीलपैकी कोणी केली, तर लक्षात ठेवायचं, राजाराम शास्त्री भागवत यांनी ती केलेली पाहायला मिळते. सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये सुद्धा मुंबई येथे संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मुंबई विद्यापीठातील विल्सन फायलॉलॉजिकल प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. विल्सन फायलॉलॉजिकल म्हणजे लक्षात ठेवायचं, भाषा रचना शास्त्र आणि भाषा रचनाशास्त्राचा अभ्यास करणारे व्यक्ती. म्हणजेच लक्षात ठेवायचं की थोडक्यात कंपॅरिझन करणं, 2 भाषेंचं आपल्याला कंपॅरिझन करणं किंवा त्या भाषेमध्ये कशा पद्धतीनं साम्य आहे, कशा पद्धतीचा फरक आहे हे सांगणं म्हणजेच काय असतं, भाषा रचनाशास्त्र. तिची रचना कशी आहे, कशा पद्धतीनं, जसं आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये आपल्याला काय असतं की कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशा पद्धतीची कंडिशन येते. मराठीमध्ये आपल्याला तीच बघायला मिळते, कर्ता कर्म क्रियापद. म्हणजे हा जो फरक आहे तो रचनाशास्त्राचा फरक सांगण्यासाठी विल्सन फायलॉलॉजिकल प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली बघायला मिळते. स्वतंत्र शिक्षण धोरणानुसार त्यांनी 1884मध्ये बॉम्बे हायस्कूलची स्थापना आणि नंतर मराठा हायस्कूलची स्वावलंबनातून काढलेलं पाहायला मिळतं. स्वतःहून त्यांनी ते काढलेलं पाहायला मिळतं. शाळांसाठी त्यांनी इतिहास, चरित्र आणि व्याकरण यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. महत्त्वाचे विद्यार्थी कोण आहेत त्यांचे, तर महर्षी कर्वे, रँगलर परांजपे, इथं रँगलर परांजपे आणि बॅरिस्टर जयकर असे आपल्याला हे मेन प्रसिद्ध विद्यार्थी. याच्यापेक्षाही भरपूर विद्यार्थी आहेत, परंतु प्रसिद्ध विद्यार्थी कोणते आहेत, महर्षी कर्वे, रँगलर परांजपे आणि बॅरिस्टर जयकर हे आपल्याला काय बघायला मिळतात. म्हणजे याच्यावरती क्वेश्चन फ्रेम करू शकतो आपण, राजाराम शास्त्री भागवत यांचे विद्यार्थी खालीलपैकी कोण, तर महर्षी कर्वे आहेत, रँगलर परांजपे आहेत, बॅरिस्टर जयकर आपल्याला पाहायला मिळतात. भाषा अभ्यास बघा, हा त्यांचा एक खूप महत्त्वाचा काय होता, तर म्हणजेच आपण म्हणू शकतो जीवनाचा अविभाज्य घटक असा होता तो, म्हणजेच कोणता, भाषा अभ्यास. त्याच्यासाठी बघा त्यांनी पाश्चिमात्य पौरात्य भाषेतील प्रावीण्यासाठी लॅटिन, ग्रीक, अरबी आणि फारसी अशा 4 भाषा शिकलेले पाहायला मिळतात. म्हणजे ह्या भाषा शिकून त्यांनी त्यांच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लॅटिन, ग्रीक आणि अरबी आणि फारसी अशा भाषा शिकलेल्या पाहायला मिळतात. व्यापक भाषाज्ञानामुळे पुरातन आणि आधुनिक साहित्याची तुलनात्मक अभ्यास केलेला पाहायला मिळतो. बघा, मगाशीच म्हटलं होतं की भाषा रचनाशास्त्र म्हणजे 2 भाषांची तुलनात्मक रचना कशी आहे, काय आहे हे पाहणं, आणि हे तुलनात्मक अभ्यास पुरातन आणि आधुनिक साहित्यामध्ये केलेला
कोणी पाहायला मिळतो? राजाराम शास्त्री भागवत यांनी केलेला पाहायला मिळतो. सामाजिक सुधारणांमध्ये जर बघितलं तर थोडक्यात आपल्याला त्यांना बाळकडू हे पहिल्यापासूनच पाजलं गेलेलं आहे. पहिलीच गोष्ट म्हणजेच काय, प्रार्थना समाजाच्या समाज संस्थापक भास्कर हरी यांचे ते काय आहेत, पुतणे आहेत. न्यायमूर्ती रानडे आणि प्रार्थना समाजाच्या विद्वानांचा त्यांना निकटचा सहवास लाभलेला आहे. म्हणूनच म्हटलं की त्यांना बाळकडू हे पहिल्यापासूनच पाजलेलं गेलेलं आहे. सध्या ते नसतानाही सुद्धा त्यांनी सुबोध पत्रिकेतून काय केले, लिखाण केले. सुबोध पत्रिकेमधून लिखाण करणारे सदस्य नसताना सुद्धा त्यांनी ते लिखाण केलेलं पाहायला मिळतं. वेदोक्त प्रकरणावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. मराठी क्षत्रिय आहेत हे शास्त्राधारित मत त्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. शाहू महाराजांचा त्यांनी पक्ष घेतलेला पाहायला मिळतो आणि कोल्हापूर बेळगाव येथे मराठा उपनयन सोहळा स्वतः पार पडत असत. काही वेळेला गायत्री मंत्रसुद्धा ते देत असत. एवढ्या गोष्टी त्यांनी वेदोक्त प्रकरणानंतर सुद्धा केलेल्या पाहायला मिळतात. 1905 मध्ये विधवा पुनर्विवाहाला सार्वजनिक पाठिंबा दिला. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांना कडाडून विरोध केलाय. हिंदू धर्मविवेचक पत्राचे ते काही वर्ष संपादक होते. बघा, इथं हिंदू धर्मविवेचक पत्राचे ते काय होते, काही वर्ष संपादक होते. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, तर लॅटिन, ग्रीक, अरबी आणि फारसी ह्या भाषा त्यांनी शिकलेल्या पाहायला मिळतात. त्यांचा तुलनात्मक पुरातन आणि आधुनिक साहित्याचा तुलनात्मक अभ्यास केलेला पाहायला मिळतो. समाज सुधारणेमध्ये ते भास्कर हरी यांचे पुतणे होते. न्यायमूर्ती रानडे आणि इतर प्रार्थना समाजाचे वरिष्ठांचा त्यांना सहवास लाभलेला होता आणि सुबोध पत्रिकेमधून सदस्य नसतानाही ते लिखाण करणारे व्यक्ती होते. वेदोक्त प्रकरणानुसार त्यांनी मराठे हे क्षत्रिय आहेत हे शास्त्र आधारित मत व्यक्त केलेलं पाहायला मिळतं. उपनयन सोहळे, गायत्री मंत्राची दीक्षा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या पाहायला मिळतात. धर्मविवेचकचे काही वर्ष ते संपादक होते. त्याच्यानंतर त्यांनी काही पत्रकारिता त्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रसिद्ध असे प्रमुख पत्रे आहेत. त्यामध्ये कोणतं आहे, केरळ कोकिळा, इंदुप्रकाश आहे, नेटिव्ह ओपिनियन आहे, विविध ज्ञान विस्तार आहे, ज्ञानप्रकाश आणि पुण्यवैभव. बघा, याच्यावरती आपण प्रश्न करू शकतो. राजाराम शास्त्री भागवत यांचे लेखन प्रसिद्ध झालेली प्रमुख पत्रे कोणती आहेत, तर लक्षात ठेवायचं, केरळ कोकिळा, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, विविध ज्ञान विस्तार, ज्ञानप्रकाश, पुण्यवैभव आणि लक्षात ठेवायचं धर्मविवेचक. बघा, याच्या अगोदरच्याच याच्यामध्ये आपण बघितलं, हिंदू धर्मविवेचक या पत्राचे ते संपादक पण होते. महत्त्वाची पुस्तकं जर विचारात घेतली तर त्यांनी मराठ्यांसंबंधीचं 4 उद्गार जे पुस्तक लिहिलेलं आहे 1887ला, ते खूप प्रसिद्ध होतं. मराठ्यांसंबंधी 4 उद्गार. ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म 1889ला, शिवछत्रपतींचे चरित्र 1892ला, हिंदुस्थानचा छोटा इतिहास आणि संभाजींचे चरित्र, अशी आपल्याला त्यांनी महत्त्वाची पुस्तकं लिहिलेली बघायला मिळतात. त्यांचं महत्त्व काय, विशेष योगदान काय आहे, तर मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्राचीन शास्त्रे, इतिहास आणि पौरात्य अभ्यासातून काढलेले ठोस मत त्यांनी पाहायला मिळतं. शैक्षणिक स्वातंत्र्य आणि भारतीय विषयांवर गुणवंत अभ्यासाचे पुरस्कर्ते होते. बहुभाषिक, सखोल अभ्यासू आणि समाज सुधारणेचे थोर समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यांचा जर संपूर्ण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवता येतील. केळशीमध्ये जन्म आहे. संस्कृतचा अभ्यास केल्यामुळे शास्त्री ही उपाधी मिळालेली आहे. रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. विल्सन फायलॉलॉजिकल प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचे महत्त्वाचे विद्यार्थी जे आपल्याला मिळतात ते म्हणजे कोण, महर्षी कर्वे, रँगलर परांजपे आणि बॅरिस्टर जयकर आहेत. लॅटिन, ग्रीक, अरबी, फारसी भाषा त्यांनी शिकलेल्या पाहायला मिळतात. भास्कर हरी यांचे ते पुतणे आहेत. सुबोध पत्रिकेमध्ये सदस्य नसताना लिखाण करणारे ते व्यक्ती आहेत. वेदोक्त प्रकरणामध्ये मराठे हे क्षत्रिय आहेत हे शास्त्राधारित मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्यानंतर हिंदू धर्मविषयकामध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. त्यांचे प्रमुख लेख कुठं प्रसिद्ध झालेले आहेत, तर केरळ कोकिळा, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, विविध ज्ञान विस्तार, ज्ञानप्रकाश आणि पुण्यवैभव. मग त्यांनी लिहिलेले पुस्तकं 40पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेले आहेत. 4 उद्गार 1887मध्ये लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. ब्राह्मण व ब्राह्मणी धर्म 1889, छत्रपतींचे चरित्र 1892, हिंदुस्थानचा छोटा इतिहास आणि संभाजींचे चरित्र, या गोष्टी त्यांच्याबद्दल आपण काय करू शकतो, विशेष बाब म्हणून विचारात घेऊ शकतो. पुढल्या लेक्चरमध्ये आपण रघुनाथ नरसिंह मुधोळकर यांच्याविषयी आपण काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आता आपण राजाराम शास्त्री भागवत यांच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. थँक्यू.